नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या रामपूरवाडी ते नागद जो घाट आहे त्या घाटाबद्दल आज बरेचशा नागरिकांबरोबर सोबत चर्चा केली। सिल्लोड चाळीसगाव जो रोड आहे हा रोड खूप महत्वाचा आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या कन्नड तालुका परिसरासाठी। कारण की बराचसा जो नागरिक आहे ते चाळीसगावशी मोठ्या प्रमाणात कनेक्ट आहे आणि हा जवळपास सिल्लोड, कन्नड, छत्रपती संभाजीनगर व तिकडे चाळीसगाव, जळगाव, धुळे या सगळ्या जिल्ह्यांना तो बाहेरच्या जिल्ह्यांना जोडतो आणि म्हणून हा घाट अतिशय महत्वाचा आहे, जो नागद ते घाट या नावाने ओळखला जातो आणि या घाटाचं नाव आहे म्हैस घाट। मित्रांनो, जेव्हा या आजूबाजू परिसरामध्ये चर्चा केली तेव्हा असं लक्षात आलं की या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर जे सामान घेऊन जातात, माल घेऊन जातात, दळणवळणाचे त्यांचं परिस्थिती आहे त्या घाटातून घेऊन जातात। मग जेव्हा घाटच खराब झालेला आहे त्या घाटाचं दळणवळणाचं प्रश्नच राहिलेला नाहीये। आता विचारपूस केली आमचे गोरेमामा यांना तर त्यांनी सांगितलं हा घाट इतका खराब झालेला आहे, वय वर्ष 80, आणि जेव्हा या केल्यावर ते बसता नागापूर सारखा हा एक व्यापारपेठ म्हणून या नागापूरकडे चांगल्या प्रकारे बघितलं जातं। इथं मोठे बाजार भरतो, आजूबाजू परिसर जुडलेला आहे। मग करंजकडा, चिंचोली, पिशोर, बोरगाव, घाटनांद्रा आणि मोठाले गाव आहे, या मोठाल्या गावांचा त्यापैकी एक नागापूर आहे आणि इथला जो माल आहे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात इकडं जे उत्पन्न होतं आणि या पूर्णा देवपूर तलावाच्या माध्यमातून आजूबाजू परिसरामध्ये चांगली शेती इथं होती, चांगला व्यापार तिथं होतो आणि शेतीचा जो कच्चा माल मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यासाठी शहरात पाठवला जातो। मग तो माल जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या चाळीसगाव साईडला दिला जातो, बरोबर आहे की नाही? चाळीसगाव परिसरामध्ये चाळीसगाव बाजारपेठेमध्ये पाठवला जातो। पण जेव्हा चाळीसगाव बाजारपेठेमध्ये पाठवला जातो मग त्यासाठी तुम्हाला चांगल्या दळणवळणाचे साधनं आवश्यक आहे, रोड चांगलं पाहिजे, वाहन खूप जाता। पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो वाहन जाऊन माणूस वापस येईल की नाही याची साध्य नाही इकडे, बरोबर आहे? इतका खतरनाक घाटामधला रोड झालेला आहे। मग याला जबाबदार कोण आहे? आता चर्चा केली, नागदमध्ये 3 आमदार होऊन गेले, नागदकर दादा जे आहेत ते होऊन गेले, नितीन पाटील जे आहेत ते पाटील होऊन गेले, त्याच्यानंतर आता उदयसिंह राऊत साहेब होऊन गेले आणि या भागातील जे राजकीय लोक आहेत त्यांच्या तरी लक्षात यायला पाहिजे की आमचा हा मोठा परिसर आहे, सिल्लोड, जाफराबाद ज्या गाड्या येत्या त्या चाळीसगाव मार्गे धुळ्या वगैरे जातात, हा एकमेव छोटा चांगला रस्ता आहे आणि शॉर्टकट रस्ता आहे। पण घाट बी सोपा आहे, त्यात काही अडचण नाहीये, परंतु फक्त अडचण काय आहे त्याच्यातील तो रोड जो आहे तो खड्डेमय झालेला आहे। मग हा खड्डेमय झालेला रोड का चांगलं करू शकत नाहीये? हे बघा, हा रोड सुद्धा आमच्या जीवनाचा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळं या रोडमुळे काय होतंय, आमचा विकास थांबलेला आहे। आता चर्चा झाल्यानंतर ना, कारण की इकडे या जायला ज्या बस चालता, मग मालेगाव ते जाफराबाद बस चालती, ती बस बंद पडलेली आहे। सिल्लोड धुळे बस चालती, ती बस बंद पडलेली आहे। सिल्लोड मालेगाव गाडीची आहे ती बंद पडलेली आहे। कन्नड नागद बंद पडलेली आहे, कन्नड नागद चुहाची बंद पडलेली आहे। मग या गाड्या बंद पडलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तसाच प्रकार जो आहे घाटनांद्रा घाटात ते बी झालेला आहे। म्हणजे आमचा 5व्या साईडला 40व्या साईडला जर मोठ्या प्रमाणात आम्हाला जाणं येणं आहे। अहो एवढंच काय, हा आमचा जो आहे इथला साखरेल फाटा ते गंज करा, तो सुद्धा एकदम खतरनाक झालेला आहे। त्या रोडवर आम्ही गाडी टाकू शकत नाही। आम्हाला जर तिकडे जायचं असलं तर बार लांबून ट्रॅक्टर घेतात, एखाद्या आम्हाला त्यांच्याकडे ऊस वगैरे लांबून चालले जातात। मग अशा परिस्थितीमध्ये या जबाबदार कोण आहे? जे होऊन गेले आमदार आहे का आता आमदार आहे ते लोक आहे? येणारे जे राजकारणी ते जबाबदार आहे का ते होऊन गेले ते जबाबदार आहे? तर जबाबदार कोणी असो, आम्हाला सर्वांना एक आंदोलन उभं करायचं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून हा रोड झाला पाहिजे। आम्ही कोणालाच दोष देणार नाही आणि आम्ही कोणाला चांगले म्हणणार नाही। आमचा रोड नाही, आमचं नाही काही। तर खूप खूप धन्यवाद। आपण सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। महत्वाचा विषय